सध्या भारतीय संघामध्ये दुःखाचा माहोल आहे. म्हणजे कारण तुम्हाला माहिती आहे की यार चॅम्पियन्स ट्रॉफीचा जो स्क्वॉड आहे तो अनाउन्समेंट केला आहे. पण त्यासोबत काही प्रश्न पण आले आहे. यार म्हणजे सिंपल गोष्ट आहे कारण की यार BCCI जो स्क्वॉड जो अनाऊन्स केला तो रोहित शर्माने अजित अगरकरने सिलेक्ट केला आहे आणि असा स्क्वॉड जो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. लगभग आपल्या प्रॉब्लेम तेवढं असं की चॅम्पियन्स ट्रॉफीचा स्क्वॉड आहे तो असाच राहणार आहे. पण त्यामध्ये काही पण मुद्दे पण सवाडले. आता ते काय आहे कारण की समजा जो मोहम्मद सिराज आहे त्याच्यावर खूप चर्चा होते कारण की मोहम्मद सिराज एक नंबर 1 ODI बॉलर होता काही गेल्या समयामध्ये. आता सध्या नाही आहे बट जसा परफॉर्मन्स राहील त्या ODI क्रिकेटमध्ये सिराजचा त्यावरती कोणता पण जो सिलेक्टर म्हणा किंवा कोणता बी कॅप्टन म्हणा त्याला संघातून बाहेर करणं अशक्य आहे. कारण की सिंपल गोष्ट आहे ना, जो तुमच्यासाठी चांगला प्रयत्न करत आहे आणि जो चांगला बेस्ट बॉलर ODI क्रिकेटमधला त्याला तुम्ही जर बाहेर ठेवत असाल तर हे अर्थ नाही येणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा. त्याचं असं म्हटलं आहे. आणि त्यानंतर रोहित शर्माने असं प्रेम कॉम्पिटिशनमध्ये असं म्हटलं नाही, त्यांनी असंच थोडं मनात म्हटलं आणि त्यानंतर जे माईक आहे ते ऑफ करणं विसरलं. आणि त्यामध्ये रोहित शर्मा म्हटलं की यार घरीला खूप सारा काही प्रश्न आहे यार, म्हणजे प्लेअरचे फोनवरून येते ना असं काहीतरी. तर आपण सुद्धा मुद्द्यावर म्हणजे असं आहे की रोहित शर्मा म्हटलं की यार आम्हाला फर्स्ट विकेट कीपर चॉईस म्हणजे आम्हाला ऋषभ पंत पाहिजे आणि गौतम गंभीर जे म्हणे त्याला समजून पाहिजे. यामध्ये वाद झाला की यार ऋषभ पंत घ्यायचा समजून घ्यायचा. आणि त्यानंतर आता जो प्रश्न झाला KL आणि जो ऋषभ पंत आहे त्याच्यानंतर विकेट कीपर कोण असणार. ऋषभ म्हटलं का फर्स्ट विकेट ऋषभ पंत पाहिजे बट BCCI म्हटलं की KLने ODI वर्ल्ड कप पण चांगला प्रदर्शन केला होता KLला. तर यामध्ये खूप प्रश्न होता आणि यामध्ये ह्या 2 पार्टीवर होत आहे. आणि यार काही गोष्ट खरं गौतम गंभीर म्हटलं संजू सॅमसन चांगला ODI क्रिकेट चांगला फॉर्म आहे आणि संजू सॅमसन जो आहे तो परत खेळतो आणि वर्ल्ड क्लास बॅट्समन आहे, छक्के मारा काही विसरत नाही. आणि दुबईची पिच आहे त्यावर खूप यार म्हणजे एवढे प्रश्न येत आहे की मला वाटत नाही BCCI यार थोडी खोकली होत चालली यार कारण की 2 पार्टीचे गौतम गंभीरचं अलग म्हणणं राहते आणि यार सही आहे. रोहित शर्माचे म्हणणं आहे की गौतम गंभीर जे च्या एरियामध्ये आपण म्हणजे गौतम गंभीरच्या एरियामध्ये न्यूझीलंड टेस्ट सिरीज हरली, त्यानंतर बॉर्डर ट्रॉफी हरली. बट हे कोचचे लागतात ना कारण की प्लेयर खेळतात आणि कोच सांगतात बट जे कॉन्ट्रीब्युशन लागते प्लेयर लागते ना. त्यामध्ये गौतम गंभीर एक प्रकारचं गौतम गंभीरचं ठीक आहे आणि दुसरं प्रकारचं रोहित शर्माचे पक्का आहे. बट यामध्ये रोहित शर्मा काय करू शकते, सिंपल गोष्ट आहे ना. तर त्यामध्ये मला असं वाटतं की जी बुंदी कमिटी झाली हे यांनी जे चॅम्पियन्स ट्रॉफीचा स्क्वॉड केला आता जो 23 स्क्वॉड होता तो लगभग तसाच आहे. बट त्यामध्ये जे चेंजेस केले तो सिराजचाच आहे जास्त का आणि सिराज उठतं आहे. आणि त्यानंतर नितीश कुमार रेड्डी मला वाटतं जवळपास आता डेब्यू केला. मला वाटत नाही की जो मॅचेस आहेत ते लवकर वर्ल्ड कप ICC टुर्नामेंटमध्ये त्याला लवकर भेटणार नाही. सध्या त्याला थोडं थांबावं लागेल कारण की तुम्ही पहा न्यू यंग्स बॅट्समन आहे, त्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये मला वाटत नाही की यार टाईम तर घ्यावा लागेल जर रिंकू सिंगने घेतला होता तसाच. त्यामध्ये एक इश्यू आहे की मोहम्मद शमी आणि बुमराह नॉट फिट म्हणजे पूर्णपणे पगार जे आहेत ते फिट नाही. त्यामध्ये एक असा जो गोलंदाज पाहिजे जो ICC स्पर्धेमध्ये चांगला प्रदर्शन करतात तो मोहम्मद सिराज करता. आणि याचवर कमिटीनं जे आहेत प्रश्न उचलले. त्यानंतर आकाश चोप्राने पण हेच म्हणलं की यार तुमचे 2 जे बॉलर आहेत ते फिट नाही. जसप्रीत बुमराह इश्यूज आहे आणि त्यानंतर जे आपला मोहम्मद शमी लगभग 1 वर्षात कमबॅक करत थोडं टाईम लागणार. त्यानंतर तुमच्या एक एक्सपिरियन्स जे बॉलर मोहम्मद सिराज पाहिजे होता. हे काहीतरी सुरू आहे आपण सांगू शकत नाही. NCCने म्हटलं की यार जे सेकंड फॉरवर्ड त्याला सेकंड स्कॅनर मोहम्मद आपला जसप्रीत त्यानंतर येणार आहे. तर हे काही इश्यू आहेत. तर आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर धन्यवाद. पुढच्या व्हिडिओ भेटू.